आपल्या सोसायटीमधील बालसेना या कडक उन्हाळ्यामुळे फार त्रासली होती. केव्हा एकदा पाऊस पडतो आहे आणि हा उकाडा कमी होतो आहे याची सगळेजण आतुरतेने वाट पाहत होते. सुट्टी असूनही सूर्याच्या प्रखर उन्हामुळे त्यांना ग्राउंडवर खेळण्यासाठी फारच कमी वेळ मिळत होता. आपले सोसायटीमधील ज्येष्ठ नागरिक सुद्धा या उन्हाळ्यामुळे खूपच त्रासले होते. आज किलबिल ग्रुपमधील हर्षचे आजी आजोबा प्रथमच आपल्या बालसेनेला भेटायला आलेले होते. हर्षच्या आजोबांनी सूर्य आणि वारा यांची एक इतकी सुंदर गोष्ट मुलांना सांगितली की सगळ्यांना उन्हाळ्यामध्ये एक थंड वाऱ्याची झुळूक अनुभवायला मिळाली. गोष्टीचे नाव होते सूर्याची प्रखरता आणि वाऱ्याचा अवखळपणा. हर्षचे आजोबा सांगू लागले, एकदा अवखळ वारा आकाशातील ढगांबरोबर दंगामस्ती करीत होता. वाऱ्याच्या झोताबरोबर ढग इकडे तिकडे जात होते. लांबून सूर्य या दोघांचा खेळ पाहत होता. वाऱ्याच्या मनात आले, या सूर्याची जरा चेष्टा करूयात. वाऱ्याने वेगाने वाहत सर्व ढगांना आकाशात उधळून दिले. त्यामुळे काही ढग सूर्याच्या समोर आले. सूर्य ढगाआड झाकोळला गेला. सूर्य वाऱ्याला म्हणाला, अरे, तुझ्या या खोडकरपणामुळे माझा प्रकाश पृथ्वीवर नीट पोहोचत नाहीये. तेव्हा वारा सूर्याला थट्टेने म्हणाला, मग आहेच मी तुझ्यापेक्षा सामर्थ्यवान. तेव्हा सूर्य वाऱ्याला म्हणाला, अरे, माझ्या तेजामुळे पृथ्वीवरील पाण्याचे बाष्प होते आणि ते वर आकाशात येऊन त्याचेच ढग बनतात. त्या ढगांशीच तुला खेळता येते. त्यामुळे मी तुझ्यापेक्षा नक्कीच सामर्थ्यवान आहे. पण वाऱ्याला सूर्याचे म्हणणे अजिबात पटले नाही. तेव्हा सूर्याने वाऱ्याला चांगलाच धडा शिकवायचे ठरवले. खाली पृथ्वीवरून एक माणूस कोट घालून चाललेला होता. सूर्याने त्याच्याकडे पाहून वाऱ्याला सांगितले, बरे बाबा, तू तुझ्या सामर्थ्याने या माणसाचा कोट काढून दाखव. म्हणजे मी तुझे म्हणणे खरे मानीन. वाऱ्याने लगेच ही शर्त मान्य केली. वारा जोरात वाहायला लागला. त्यावेळी त्या माणसाने कोटाची बटणे लावली. नंतर वाऱ्याने आपले झंझावाती वादळ सुरू केले. तेव्हा त्या माणसाने आपला कोट दोन्ही हातांनी आणखीन घट्ट पकडून ठेवला. वाऱ्याची ताकद संपली तरी त्या माणसाने काही कोट काढला नाही. आता सूर्याची पाळी आली. जेव्हा सूर्याने आपले तेज वाढवले तेव्हा त्या माणसाने कोटाची बटणे काढून टाकली. सूर्याने आपले ऊन आणखीन प्रखर केले तेव्हा त्या माणसाने चक्क कोट अंगामधून काढला आणि आपल्या खांद्यावर टाकून चालू लागला. तेव्हा सूर्याने मिश्किलपणे वाऱ्याकडे पाहिले. वारा मनातून एकदम खजील झाला. अशा रीतीने सूर्याने वाऱ्याची चांगलीच खोड मोडली.